धन्य आज दिन भला, आम्हा थोर लाभ झाला. बहुत सुकृतांच्या गाठी, तेने होती सज्जनांच्या भेटी. आज 12 जून 2026 ज्या महान व्यक्तिमत्वानं आपल्या 7 दशकाच्या कालखंडात मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, पत्रकारिता क्षेत्रामध्ये अनमोल योगदान दिलं, त्या एका साहित्यप्रेमीचा, एका जातिवंत शिक्षकाचा, एका पत्रकाराचा आज वाढदिवस. अर्थात लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे संयोजक, सुप्रसिद्ध मराठी कथाकथनकार, कथा लेखक, त्याबरोबरच मराठवाडा साहित्य परिषद नांदेड शाखेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सन्माननीय दिगंबर गंगारामजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दैनिक युवा राज्य यांच्या वतीने दैनिक युवा राज्याचे संपादक प्राध्यापक गणेश शिंदे सर यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही अशा ध्येयवेड्या व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. एकूणच सर, तुमच्या संस्काराने, तुमच्या सहवासाने आमच्यासह अनेक जण घडले. तर आजच्या या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला तुमचं बालपण आणि तुमच्या शैक्षणिक वाटचालीच्या प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल. माझं बालपण म्हणजे आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत होतो. आमचे चुलते माजी सखाराम पोलीस पाटील हे कारभारी होते. आमचे मधवे चुलते माणिका पाटील आणि माझे वडील गंगाराम पाटील हे सर्वात धाकले. धाकल्याचा मी एकटाच. मला 3 बहिणी आणि आमचे सख्खे चुलत भाऊ हे सगळे जण उमरीला शिकायला होते. आणि उमरीला शिकायला असताना मला पण उमरीला शिक्षणासाठी ठेवलं. मी पहिल्या वर्गापासून उमरीच्या नूतन विद्यालय प्राथमिक शाळेमध्ये सर्वप्रथम रुजू झालो. 1ली ते 4थीपर्यंत नूतन विद्यालय प्राथमिक शाळेमध्ये गेली. त्यानंतर हायस्कूलमध्ये मी प्रवेश घेतला. ती संस्था आणि प्राथमिक आणि हायस्कूल एकच होतं. 1971 साली मी मॅट्रिक पास झालो. शालेय जीवनामध्ये तसा बऱ्यापैकी विद्यार्थी होतो. NCCची मला आवड होती आणि NCCचं पथक नेमकं त्याच वर्षी आमच्या शाळेत आलं होतं, मी 8वीला असताना. क्या बात आहे, वा. आणि मग NCCमध्ये सुरुवातीला कॅडेट, नंतर सार्जंट, नंतर सार्जंट मेजर अशी भूमिका निभावत गेलो. अच्छा, महाविद्यालयीन जीवनात? नाही, हायस्कूल शालेय जीवनामध्ये. वा वा वा. हां. आणि मला सांगायला आनंद होतो की माझं वर्ड ऑफ कमांड एवढं चांगलं होतं की औरंगाबादचे ब्रिगेडियर कर्नल साहेब या ठिकाणी आले होते. त्यांनी सुद्धा तो आवाज बघून मला बोलून घेतले, पाठीवरून कौतुकाची थाप मारली. आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर शाळेमध्ये आल्याच्या नंतर भाषण जे त्यांनी केलं ते जवळपास 10-5 मिनिटं माझ्यावरच बोलले. वा. आणि विचारली सुद्धा की तुम्ही नंतर सैन्यामध्ये दाखल व्हाल का वगैरे. आता असं होतं की एकुलता एक मी, त्याच्यामुळं मला काही तिकडे त्या काळातली ती युद्धाची परिस्थिती त्याच्यामुळे मी तिकडे काही गेलो नाही. असा माझा एकंदरीत प्रवास, शालेय जीवनाचा प्रवास इथपर्यंत गेला. खूप. त्या त्या काळामध्ये मी NCCचा सार्जंट मेजर होतो. विविध नाटकामध्ये मी कामं केली, वक्तृत्व स्पर्धेमध्ये काम केलं. वा. विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष होतो. वा. असे नानाविध म्हणजे तुमच्यामधला जो आज अष्टपैलू कलावंत दिसतो तो शालेय जीवनातच घडला. हो, निश्चितच. अगदी. आणि तेही नूतनच्या परिसरामध्ये, शालेय जीवनामध्ये. हो सर. याच शैक्षणिकच्या बाबतीमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, मग तुम्ही पुढे B.Ed केलं किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेतलं, त्याबद्दल थोडक्यात काय आहे?
घरी म्हणजे घरची पाटलिकी होती, शेतजुमला चांगला होता, हे जरी असलं हम्म. तरी आर्थिक परिस्थिती ही तेवढी मजबूत नव्हती. नव्हती. बरोबर आहे. त्याच्यामुळं चुलत्याचं म्हणणं असं पडलं की एक नाही आपण 3 घरं चालवलो. हो. एक करकळ्याचं घर, एक उमरीचं घर, एक नांदेडचं घर. हम्म, हम्म, हम्म. एवढं चालवून देखील जर तुम्हाला नोकऱ्या लागत नसतील हो. तर तुम्हाला शिकवायचं कशासाठी. बरोबर आहे. म्हणून त्यांनी माझ्या शिक्षणावर थोडीशी बंदी आणल्यासारखी आणली हम्म. आणि माझे 2 वर्ष गेले. या काळामध्ये मी शेतीच म्हणजे बाबाच्या मागं राहून जे काही काम पडेल ते काम करत होतो. हम्म, हम्म. मग बैल हाकायचे, म्हशी होत्या आमच्या इथे 4-5 म्हशी ओळल्या, वा, वा, वा. हे सगळं काम केलं. म्हणजे ग्रामीण जीवनाचा भाग तो. भाग होता पूर्वीपासून. आणि नंतर काय आलं की माझं मन मात्र रमत नव्हतं. म्हणून मी आमचे गोळेगावचे जे आता नंतर इवाई झाले, पण पहिलं मित्र म्हणून एक सोयरपणाचं नातं म्हणून हिरबा पाटील म्हणून सरपंच होते ते. त्यांनी सुरुवातीला मला महाविद्यालयीन जीवनासाठी मदत केली. ते त्यावेळेस साष्टांग नमस्कार नावाचं एक नाटक बसवलं. वा वा, बहुत बढिया. त्यामध्ये भद्राईचं काम मी केलं होतं, भूमिका केली. अच्छा. आणि त्या नाटकाचं पहिलं पारितोषिक मला मिळालं. वा. कॉलेजच्या जीवनातलं 3 अंकी नाटक सर्वप्रथम झालं. त्याच्यातला पहिला मान मिळाला मला. वा. आणि त्याच्यानंतर मी धर्मावत कॉलेजच्या संस्कृती विभागाचा प्रमुखच होऊन गेलो. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. छानच. एकूणच तुमचा हा जो शैक्षणिक प्रवास आहे तो अगदी आनंददायी आहे. आणि विशेष म्हणजे आजच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये जी नवीन विद्यार्थी मंडळी सुंदर पद्धतीनं काम करतात त्यांच्यासाठी प्रेरणादायी सुद्धा आहे. हे शैक्षणिक पूर्ण केल्याच्या नंतर तुमचा हा शैक्षणिक प्रवास असा मस्त आनंदात होत गेला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सांस्कृतिक असेल किंवा वेगवेगळे व्यासपीठही गाजवत गेलात. आम्ही एक तुमच्या एकूणच जीवनचरित्रामध्ये असं वाचलं की तुमच्यामध्ये शिक्षणानंतर एक पत्रकार लपलेला होता. मग या पत्रकारितेकडे कसे आलात तुम्ही? 1977ला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा मॅट्रिकच्या नंतर जशी नोकरी नव्हती तशी ग्रॅज्युएशन झाल्यानंतरही नोकरी नव्हती. आमचे दाजी E.P. पाटील गोळेगावकर हे सभापती होते. त्यांनी मला सांगितले की अरे तू भाषण वगैरे खूप चांगलं करतो, असं करतो, तू पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जा. आणि मग त्यांनी मला तेव्हा प्रभाकर रावकेचे सत्यप्रभाचे संपादक होते. सत्यप्रभा त्यांनी मला तिथे लावली. मग मी करकाळ्याहून उंबरीला जायचा, उंबरीहून भोकरला जायचो. मग तिथं बातम्या गोळा करायच्या, हे करायचे. तेव्हापासून जो छंद लागला. आणि नंतर मी लोकमतचा पत्रकार झालो. वाह, क्या बात आहे. हो. लोकमतच्या पत्रकारितेमध्ये अतिशय इमानदारीनं पत्रकारिता केली. कोणाचे 2 पैसे खाली नाही. जे सत्य असेल ते परखडपणे लिहिले. मला अजूनही आनंद या गोष्टीचा आहे की मी जे लिहिले ते समाजासाठी केले. निश्चितच असं वाटतं. अगदी खूप सुंदर पद्धतीनं. म्हणजे जसं फळं असेल झाडाला लोक दगड मारतात त्या पद्धतीने चांगलं काम करताना तुम्हाला लोकांनी कदाचित त्रासही दिला, पण तुमच्या चांगल्या कामाचं फळ हे आज तुमचं आरोग्य आहे.